स्वराज्य शक्ती सेनेच्या अल्पसंख्याक महिला महाराष्ट्र अध्यक्षपदी शेख नूरजहान यांची नियुक्ती. मुंबई स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणाताई धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक महिला महाराष्ट्र अध्यक्षपदी माननीय शेख नूरजहान शेख अहमद यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करुणाताई धनंजय मुंडे यांच्या हस्ते शेख नूरजहान शेख अहमद यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पक्षाच्या वतीने त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नियुक्तीनंतर शेख नूरजहान शेख अहमद यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्षाच्या विचारधारणेनुसार अल्पसंख्याक महिला, वंचित घटक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच स्वराज्य शक्ती सेनेच्या पक्षाची संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावापर्यंत मजबूत करण्याची एकनिष्ठपणे कार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला परभणी जिल्हाध्यक्ष महमूद तांबोळी, संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शेख नूरजहान शेख अहमद यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची अल्पसंख्याक महिला आघाडी अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला. या नियुक्तीमुळे स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळणार असून राज्यातील अल्पसंख्याक महिलांना पक्षांमध्ये नेतृत्वाची संधी उपलब्ध होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या भावी वाटचालीस शेख नूरजहान शेख अहमद यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वराज्य शक्ति सेना में और मैं पुरजोर तरीके से खुशी का इजहार करती हूँ और महिला पक्ष के वास्ते मैं जो भी माइनॉरिटी का रहेगा, कोर्ट का रहेगा, पुलिस स्टेशन का रहेगा और जो भी मसले मसाले अल्हम्दुलिल्लाह मैं हल करूँगी और जो भी उनके लिए गवर्नमेंट से स्कीम्स निकलती है उनके लिए मैं पूरी मदद करूँगी। दिन हो या रात हो, कोई भी वक्त हो, मुझे किसी भी टाइम पे अगर फ़ोन आता है तो मैं तुरंत निकलूँगी। ऐसा नहीं सोचूंगी कि अभी दिन का वक्त है, सुबह में आओ या मेरे से कोई मिलने के लिए आए तो मैं उसको वेट कराऊंगी नहीं। मैं आधी रात के लिए, दिन और रात दोनों एक करके लोगों के लिए काम करूँगी अल्हम्दुलिल्लाह। शुक्रिया, जज़ाकल्लाह।